नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीत विविध भूखंड खासगी विकासकांना भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाला ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. अदानी समूहाला 15 एकर जमीन देण्यात आल्याचा दावा करत मुलुंडमधील मोठा भूखंडही खासगी विकासकाला देण्यात आल्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय. पालिकेच्या मालकीच्या भूखंडाचा अशा प्रकारे वापर करणाऱ्याला विरोध का आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी ठाकरे गटाचे नगरसेवक तथा सुधार समिती सदस्य सचिन पडवळ यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. आज सुधार समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये भूखंडावरून मोठ्या प्रमाणात वाद झालेला पाहिला. ठाकरे गटाचे नगरसेवक पडवळ सर यांनी या संदर्भात आवाज उचललेला आहे. काय नेमका सुधार समितीमध्ये झालेला आणि कोणत्या भूखंडासंदर्भात आज हे वादांग पाहायला मिळतं? आज सुधार समितीमध्ये असे काही विषय आले की एक मुलुंडचा विषय आला, जो 15 एकर जमीन आज अदानीला देण्याचा ठराव पास करण्यात आला. त्याचप्रमाणे 4 एकर जमीन जी मुलुंडच्या नागरिकांसाठी, विशेषतः तरुणांसाठी क्रीडांगणासाठी 4 एकर जमीन जी रिझर्व होती, ती पेट्रोल पंपाच्या नावाखाली ती जमीन देण्याचा ठराव आज या ठिकाणी बहुमताच्या पास करण्यात आला. सेंच्युरी मिलची जी मध्यवर्ती ठिकाणी मुंबईसारख्या सोन्याचा भाव असणारी जमीन होती, ती देखील खाजगी जिंदाल कंपनीला त्यांच्यासाठीच एक अतिशय कमी बोली लावून कमी किमतीमध्ये देण्याचा ठराव आज पास करण्यात आला. त्याचप्रमाणे एका प्रायव्हेट संस्थेला एक मोकळी जागा ज्याच्यावरती उद्यानाचं आरक्षण होतं, ती जमीन देण्याचा ठराव पास करण्यात आला. अशा रीतीने डीपीमध्ये ज्या काही आरजी पीजी मोकळ्या जागाची जी भूखंड आहेत, ते पूर्णपणे एका नेत्यांच्या दबावाखाली एका विशिष्ट विकासकांना किंवा संस्थेला देण्याचा जो काही म्हणजे गेल्या 6 महिन्यामध्ये जे लाईन लागलेली आहे, तशी आज ठराव पास करण्यात आले आणि त्याचा आम्ही आज निषेध केला. कोणत्या एका विशिष्ट नेत्यासाठी आणि बिल्डरसाठी हा सर्व प्रोजेक्ट जो महापौर असो किंवा स्थायी समिती असो यांच्याकडून करण्यात येत आहे? बघा, काही नेत्यांची तर उघड उघड पत्र आहेत. मुलुंडचा क्रीडांगणाचा 4 एकरचा प्लॉट तो पेट्रोल पंपासाठी देण्यासाठी त्या ठिकाणच्या स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं पत्र आहे. बघा, पेट्रोल पंपाला आमचा विरोध नाहीये. पेट्रोल पंप तिकडच्या जनतेला पाहिजे असेल, 1.5 लाख जनता आहे त्या प्रस्तावामध्ये म्हटलंय तर ठीक आहे. पण जागतिक मानांकन जे ठरलेलं आहे, त्या पेट्रोल पंपासाठी जास्तीत जास्त तुम्हाला जमीन किती लागते? 7 ते 8 हजार स्क्वेअर फीट. मग त्याला 40,000 स्क्वेअर फूट जमीन कशाला द्यायची आहे? पेट्रोल पंपाच्या नावाखाली तिथल्या आमदारांनी पत्र देऊन 40,000 स्क्वेअर फूटची जमीन जी क्रीडांगणाची रिझर्वेशन आहे, ती घेतली. आता ती घेतल्यानंतर पेट्रोल पंप छोटासा बांधला जाईल आणि त्या ठिकाणी यांचे मॉल किंवा यांची बांधकामं उभी राहील आणि ते एक आहे. त्यानंतर एक अंधेरीचा एका संस्थेला, प्रायव्हेट संस्थेला अंधेरीचा एक प्लॉट देण्यात आला. तो प्लॉट देखील तिथल्या आमदाराने एक पत्र दिलं आणि त्या पत्राद्वारे प्लॉट देण्यात आला. काही भूखंड आज कंपन्यांना देण्यात आले. त्या ठिकाणी जरी रेकॉर्डवरती या पक्षाचे नेते नसतील, तरी पडद्यामागे ही सगळी सूत्र हलवणारी हीच मंडळी होती की ज्यांचा गेल्या 15 दिवसामध्ये महापालिकेमध्ये इमारतीमध्ये वावर वाढला होता येण्याचा. आणि अशा रीतीने गेल्या 6 महिन्यामध्ये म्हणजे असं कधीच झालं होतं मुंबईच्या इतिहासामध्ये. गेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आणि यांचा महापौर या मुंबई महापालिकेमध्ये आल्यानंतर गेल्या 6 महिन्यामध्ये 40 पेक्षा जास्त भूखंड, ज्याच्यावरती उद्यानाचं आरक्षण होतं, ज्याच्यावरती हाऊसचं आरक्षण होतं, ज्याच्यावरती मैदानाचं आरक्षण होतं किंवा ज्या ओपन स्पेस होते, ते खाजगी विकासकाला देण्याचा, कारण विकासक पण त्यांचेच आहेत, त्यांना देण्याचा म्हणजे 4 वर्ष म्हणजे 6 महिन्यामध्ये प्रचंड प्लॉट दिले. ठाकरेंकडे देखील 25 वर्षे सत्ता होती. आम्ही देखील सत्तेमध्ये आमचे महापौर होते, परंतु एवढा असा कारभार कधीच जनतेने बघितला नव्हता. आणि मी आज या ठिकाणी त्यांचा निषेध करतोय आणि मुंबईकर जनतेचा, विशेषतः मुलुंडच्या लोकांचा आज काळा दिवस मी म्हणेन. कारण मुलुंडची हक्काची 15 एकर जमीन आहे, आज अदानीला देण्याचा ठराव पास करण्यात आला. त्यानंतर त्यांचं जे क्रीडांगणाचं रिझर्वेशन होतं, जिथे क्रीडांगण झालं असतं, ती 4 एकर जमीन आज खाजगी व्यवसायासाठी दिली गेली. आणि एवढं दिल्यानंतर मुलुंडचे जे नगरसेवक त्या सुधार समितीमध्ये होते, ते सांगत होते की आम्हाला गरज नाही क्रीडांगणाची, आमच्याकडे भरपूर आहे. तर मुलुंडच्या जनतेने आता ठरवावं. तुम्ही 5-5 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे दिले, खासदार दिला, 100% तुम्ही भारतीय जनता पक्षाला यश देताय. ह्या भारतीय जनता पक्षाने इलेक्शनमध्ये तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं आणि इलेक्शन नंतर आज मुलुंडचं कशी बसबसपुरी या लोकांनी करून टाकली आहे, ती जनता ठरवेल. मात्र इलेक्शन पूर्वी एका प्रकारे सांगण्यात येत होतं की पहारेकरू म्हणून कुठेतरी भाजपकडून सांगण्यात येतं ज्यावेळेस तुमचं सरकार होतं. मात्र आता पहारेकरूच कुठेतरी अशा प्रकारे करत आहे, यावर तुम्हाला काय?
हे डुप्लिकेट पहारेकरी आहेत, ज्या सत्ताधारी झालेले आहेत आणि यांचा मूळ उद्देश हाच आहे की मुंबई विकायची. म्हणून मी आज या ठिकाणी सांगितलं की मुंबई विकायची धोरण 6 महिन्यापासून चालू झालेलं आहे आणि प्रत्येक सुधार समितीमध्ये जेव्हा आम्हाला हातात अजेंडा मिळतो तर त्याच्यामध्ये एक समान धागा एकच असतो की आरक्षण बदलून ते प्लॉट कुठल्या ना कुठल्या विकासकाला द्यायचे आहेत. त्यामुळे मुंबई विकायला चालू झालेली आहे आणि 100% आमच्या विशाखा राऊत नेहमीच महापालिकेच्या सभागृहात किंवा इथे म्हणतात की पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. ज्या वेळेला अशी एक वेळ येईल की ज्या वेळेला मुंबईकरांच्या हक्काचे भूखंड हे सगळे खासगी विकासकांच्या खिशात ताब्यात असतील आणि त्यावेळेला ही पुढची पिढी नक्कीच आज जे भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी यासाठी कारणीभूत आहेत त्यांचा धिक्कार करेल. अ, दुसरे ठाकरे गटाचे नेते नगरसेवक आपल्यासोबत आहे. आज तुम्ही या संदर्भातला जो गार्डन संदर्भात जे आलेला ठराव मुलुंडमधला तुमचा जो होता जागेचा तो काय नेमका प्रकार होता? नाही त्यामध्ये मुलुंडचा जो विषय होता जसं सचिन पडवळ बोलले तो जर पेट्रोल पंपचा आम्हाला विरोध नाही. आम्ही कायम सांगितलं की त्या सभे आम्ही आता इम्प्रुव्हमेंटलाही सांगितलं की पेट्रोल पंपसाठी आम्हाला विचार नाही त्याला विरोध नाही. परंतु त्या पेट्रोल पंपला लागणारी जागा तुम्हाला किती लागते? कमीत कमी 445 चौरस मीटरची जागा लागते. ती जागा तुम्ही किती घेतले? 4,900 काय तर चौरस मीटर तुम्ही जागा घेताय. ही जागा न घेता कमीत कमी तुम्हाला लागणारी जागा आहे ती लागते किती? 545 चौरस मीटर. तुम्ही घेताय 4,000 चौरस मीटर. गेल्या त्याच प्लॉटमध्ये 13 क 1 मध्ये त्याच प्लॉटमध्ये तुम्ही CNG साठी 2,000 स्क्वेअर मीटरची ऑलरेडी जागा दिली. जर तुम्हाला द्यायचीच आहे तर तिथे CNG साठी लागणारी जागा आहे 300 चौरस मीटर. इथे तुम्हाला पेट्रोल पंप साठी लागतात 545. तुम्ही 6,500 चौरस मीटर जागा देताय एका CNG मध्ये आणि एका त्या जागेवर पेट्रोल पंप मध्ये 1000 मध्ये जागा तुम्ही पेट्रोल पंप साठी आणि CNG साठी देऊ शकले असते. बाकीची जागा जी मुलुंडसाठी महत्वाची आहे क्रीडा संकुलनसाठी जे DP सीट मध्ये आहे त्या क्रीडा संकुलन झालं असतं. परंतु ह्या लोकांना क्रीडा संकुलन करायचं नाही. हे कमर्शियल मॉल बांधायचे आहेत. ही मुंबई त्यांनी विकायला काढलेली आहे. म्हणून आमचा ह्या प्रस्तावाला विरोध झाला होता. आता त्याच जागेसंदर्भात भाजपच्या वतीने देखील पत्रव्यवहार करण्यात आला होता की ते क्रीडासाठी देण्यात यावं. नाही कुठे त्यांनी पत्रव्यवहार केला नाही. त्यांनी तर CM कडे मीटिंग घेतली. मीर कोटेचे जे तिथले आमदार आहे त्यांनीच प्रस्ताव ठेवला हा की आम्हाला पेट्रोल पंपची जागा आहे. जर मीर कोटेच्या साहेबांनी अगोदरच विचार केला असता की त्याच DP सीट वरती ऑलरेडी आपण जागा CNG साठी दिलेल्या आहे. जर CNG साठी दिलेल्या जागेवरच त्यांनी केलं असतं तर 5,000 चौरस मीटरची जागा ही क्रीडा संकुलनसाठी भेटली असती. एकंदरीत गार्डन संदर्भातला जो जागेसंदर्भात जो वाद होता आज स्थायी समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेला आहे. दोन्ही ठाकरे गटाचे जे नगरसेवक यांनी या सर्व प्रस्तावाला विरोध केलेला आहे. मात्र यानंतर सुधार समिती काय निर्णय घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संतोष मोरे, मुंबई.